तर काय म्हणता मी पोट्टो कशा तर सर्वांना आधी जय श्रीराम. आज तुम्हाला वाटत असेल तुमचा भाऊ टेन्शन घेते, पण तुमचा भाऊ एवढा निष्काळजी आहे की आपल्या घरच्याला आपलं टेन्शन डायरेक्ट. आता भाऊ पराठी पेरली तेपासून आपण एक दिवस गेलो फक्त डवरे मारायला पराठीच्या वावरात. आता पुरा कोरा करा 1 महिना उरला पराठी पेरली तेपासून आपण वावरात पाणी टाकला भाऊ की कशी काय पराठी आहे, काय विषय आहे, काही घेणं नाही. आज म्हटलं रिकाम होतं, दुपारून मस्त उठलो झोपेतून, म्हटलं चला पराठीच्या वावरात चक्करच मारून येऊ कशी काय पराठी. तर मग का गाडी लावली रोडच्या साईडला. आता हे जे राजयोग मंगल कार्यालय आहे ना, याच्या शेजारीच आपलं वावर आहे. आता गाडी दिली भाऊ साईडला लावून. आता विषय कसा आहे माहिती आहे तुम्हाला, वावर आहे म्हणून पावर आहे. हॅशटॅग रोडच वाले लावा दाखत. पराठीचं पेरणं केलं भाऊ तेव्हापासून आपण वावरात आलोच नव्हतो. एक दिवस आलो तर चक्कर मारायला, ते बघून डायरेक्ट आज आलो आपण वावरात नाही. तर या पराठीला एक फेर व्हायला तुम्ही पराठीची क्वालिटी बघू शकता कशी आहे. तरी भरपूर प्रमाणात चांगली आहे, कारण की भरपूर वर्ष झाले या वावरांनी पराठी पेरलीच नव्हती. पहिले पेरत होतो आम्ही, आता पेरली सोयाबीन तुरत असते यांनी. आता हे पराठी पेरली तर इले एक फेर होईल आहे. आता इले सगळ्यात पहिले एक फेर देणं पडेल आपल्याला. तर अर्ध्या वावरातनी आपली कोरी पराठी आहे, तुम्हाला दाखवलं मी. आता हे जी इकडे समोर दिसू राहिला इकडे उडीद मूग आहे. आता पराठीची तासा बी आहे, पण यातनी उडीद मूग आहे मधातनी पेरत. आता इकडचं कसं आहे, याला एक फवारा देणं आवश्यक आहे, कारण की याच्यावर कशी अळी वगैरे पडली तर कोकळा तसा वाटू थोडा थोडा पराठीवर, पण याला काही फरक नाही पडेल जास्त. पण याच्यावर लवकरात लवकर आपल्याला फवारा मारणं पडेल साधी कामं सोडून. आता फवारा मारणं पडते म्हटलं, निघालो बास टाकलं जायसाठी. त्याच्या पहिले घेतलो गाडीतनी पेट्रोल टाकून. सगळ्यात इम्पॉर्टंट कामा पडते पेट्रोल टाकून डायरेक्ट पोहोचलो आपण मोबाईलच्या दुकानावर रिपेअरिंगच्या बरं. कारण की ते आपला जो 17 Pro Max आहे ना, त्याची थोडीशी बॅटरी फुगली होती पाहिजे ना. काय तर काय बॅटरी बिल काही चालू निघाली, बंद पडली लवकरच, काही जास्त दिवस टिकली नाही. दुसरी घेतली टाकून, मग झाला भाऊ आला त्याच्यातनी जीवात जीव झाला. गडी चालू मोबाईल क्लास चालू तर बराच उशीर झाला भाऊ आपल्याला. 7-7:30 जागेवर वाजले. मग निघालो भाऊ आता औषध घ्यासाठी. आता चांगलं दुकान पाहिला की नाही, एखादी जती खंबे बम जलवा झाला पाहिजे आपला. दुकानावर आलो तर होती कॅमेरे. आता आम्ही दोघं जण तुम्हाला कॅमेऱ्यात दिसू शकतो, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला जे जे औषध लागत होती पराठीवर पहिल्या फवारासाठी ते आपल्याला होती भेटून गेले. त्याला म्हटलं नाही हे नाही हेच पाहिजे, जे जे लागते ते आपण घेऊन घेतलं. थैलीतनी भरलं, आपलं दप्तर गुंडाळलं आणि तिथून धकलो आपण घर जायसाठी. आता तुम्ही म्हणसान की काय बा कोणती औषध घेतली. आता हे तुम्हाला सांगितलं मी सेकंड पार्ट मध्ये, ज्या दिवशी आपण फवारा मारू त्या दिवशी. तर चला मग मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुम्ही जर का फॉलो नसेल केलं तर पटापट श्रीकांत खाडे या आयडीला फॉलो करून घ्या.